नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रोहित तांबे 11. तर मला सातेरी देवी आणि वेतोबाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. तर पहिलं आम्ही सातेरी देवीला जाणार आहे आणि तिकडनं वेतोबाचं दर्शन घ्यायला जाणार आहे. तर आता सकाळची तर आता आपण तुम्हाला मी दाखवणार आहे. आता ॲक्च्युली वेंगुर्ल्यामध्ये येतं, म्हणजे ते पण वेंगुर्ल्यामध्येच येतं. जर झालं जवळ तर आम्ही बीच करू, ते तुम्हाला दाखवू. बाय बाय. तर डायरेक्ट आपण निघूया. तर आता आम्ही चाललेलो आहे सातेरी देवीला. आम्ही गाडी चेंज केली, तर इथून आम्ही रिक्षाने जातोय. तर जवळजवळ इकडनं आता 1 तास लागेल. आता आपण फायनली आलोय मंदिराच्या इथे. ओटीचं ताट घेऊया आणि देवीची ओटी भरायची आपल्याला, आणि मग आपण नम्रता ताट घेते. चला. जेब पकड ना, पूर्ण रस्त्यात करत होती, आता करत नाही. दर्शन झालेलं आहे. तर आता आपण इकडनं निघतोय आणि आता आपण जातोय वेंगुर्ल्याला तिकडचं दर्शन घ्यायला देवाचं. देवीचं दर्शन झालं आमचं. काय गर्दी नसते इथे जास्त एवढी, पण जेव्हा त्यांचा सण असतो देवीचं तेव्हा तिथे गर्दी असते. त्यामध्ये खूप गर्दी असते इथे. तुम्हाला इथे मंदिर आतमध्ये इथे खूप गर्दी असते. गर्दी असते इथे ना, कायम गर्दी असते इथे खूप. आणि इथे जर नवस पूर्ण झाला ना, तर हे बघा असा घट असतो ना केळीचा, तो चढवायचा आणि नवस होतो पूर्ण. आणि नवस पूर्ण होतो. तुम्ही येत असाल तर नक्की या. तर आम्ही असं ताट घेतलं. आता कुठे कुठे मम्मीकडे ताट आहे ओटीचं. आता आम्ही आतमध्ये जातोय दर्शनाला. तर मित्रांनो, आमचं सगळं सातेरी देवी आणि वेतोबाचं दर्शन झालेलं आहे. तर आता बघा दुपारचे साधारण 1:30 वाजलेत. आता इकडनं आम्ही निघतोय आणि आमच्या पायात चप्पल नसल्याने एकदम पाय भाजतात इथे. बाबूला टोपी घेतली आम्ही एक नवीन. बघा शॉपिंग केली आम्ही सगळी. तर ठीक आहे, आता रिक्षा आमची थांबली. आम्ही ती बुक केलेली, जिजूंनी आम्हाला बुक करून दिलेली, म्हणजे डायरेक्ट लमसम भाडं होतं. तर इकडनं आता आम्ही निघतोय आमचा परतीचा प्रवास. आता त्याच्यानंतर पण आपला ब्लॉग येतच राहील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. तोपर्यंत बाय बाय.